नमस्कार. सोशल चर्चामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सलग 5 लोकसभा निवडणुकांमध्ये जालना मतदारसंघात भाजपचं कमळ फुलवणारे रावसाहेब दानवे यंदा षटकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत, तर मवियाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी मित्रपक्षांचा हात हाती घेत जोर लावला आहे. जालन्याची निवडणूक महायुती आणि मवियाकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी स्वतःची चारचाकी जाळणाऱ्या आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडण्याचा आरोप असलेले मंगेश साबळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे. यंदाच्या निवडणुकीत मात्र दानवे यांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका बसण्याच्या चर्चांना उधाण आले. तसा जालना लोकसभा मतदारसंघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. गेली 5 टर्म भाजपचे रावसाहेब दानवे या मतदारसंघातून निवडून येत आहेत. पण गेली 25 वर्ष भाजपच्या ताब्यात असणारा जालना लोकसभा मतदारसंघ यंदा मात्र त्यांच्या हातातून सुटतोय की काय, अशा चर्चांना उधाण आले. पण खरंच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा दानवेंना फटका बसणार का? आणि हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जालना लोकसभा मतदारसंघात मागील 5ही निवडणुकात भाजपचे रावसाहेब दानवे यांनी विजय मिळवला आहे आणि त्यामुळे महायुतीचे अर्थात भाजपचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात दानवे यांचा षटकार मारण्याचा इरादा आहे. पण जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर जातीय समीकरणं बदलली आहेत. मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत आणि या सगळ्या बदललेल्या समीकरणात शिंदेंची शिवसेना रावसाहेब दानवेंसाठी संकटमोचक ठरू शकते का, हे देखील पाहावं लागणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांचा असलेला प्रभाव रावसाहेब दानवे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो. कारण मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी वारंवार आंदोलनं केली. त्यानंतर जरांगेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर खळबळजनक आरोपही केले. मात्र जरांगेंविरोधात SIT स्थापन केल्यामुळे मराठा समाज नाराज झाला. त्यामुळे जरांगेंवर चौकशी समिती नेमल्याने भाजपला त्याचा मोठा फटका बसू शकतो. जालन्यात मराठा आरक्षणासाठी लढणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांविरोधात मतदान होऊ शकतं. त्यातच अपक्ष मंगेश साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जालन्यात तिरंगी लढत पाहायला मिळते. मात्र मंगेश साबळेंचा फायदा रावसाहेब दानवेंना होणार की कल्याण काळेंना, याबाबत चर्चा सुरू आहे. त्यातच जरांगेंनी आवाहन केलं आहे की मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना असं पाडा की त्यांच्या 7 पिढ्या पुन्हा निवडणुकीला उभ्या राहिल्याच नाही पाहिजेत. त्यामुळे मराठा समाजाची मतं वळाली तर त्याचा फटका दानवे यांना बसू शकतो. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेला वर्ग लोकसभा निवडणुकीत कोणाला मतदान करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. जालना जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर बदनापूरमध्ये नारायण कुचे आणि भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे भाजपचे आमदार आहेत. तर जालना विधानसभा मतदारसंघात कैलास गोरंट्याल हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. आता छत्रपती संभाजीनगरमधील विधानसभा मतदारसंघ पाहिले तर सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार आणि पैठणमध्ये संदीपान भुमरे ही शिंदे गटाचे आमदार आहेत. 6 पैकी 5 मतदारसंघात महायुतीची ताकद आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तरी तिथं शिंदे गटाची ताकद जास्त आहे आणि याचा फायदा हा दानवेंना होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीची उमेदवारी संदीपान भुमरे यांना जाहीर झाली. संदीपान भुमरे हे रावसाहेब दानवे यांच्यासाठी धावून आल्याचं पाहायला मिळतंय. भुमरे यांनी आतापर्यंत 6 वेळा निवडणूक लढवली आणि त्यात 5 वेळा ते निवडून आलेत. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद भूषवलं आहे. त्यामुळे भुमरे यांची पैठण मतदारसंघात मजबूत पकड आहे. त्यामुळे पैठणमधली मतं दानवेंसाठी फायद्याची ठरू शकतात. भुमरे हे दानव्यांसाठी मोठा जोर लावताना दिसत आहेत. पण याचा फायदा दानवेंना किती होईल हे निकालानंतरच समजणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, रावसाहेब दानवे 6व्यांदा खासदार होतील का? तुम्हाला नेमकं काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टावर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील.